शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर मुख्यमंत्र्यांचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अनुदान, पीक विमा व कर्जमाफी संदर्भात देखील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। सविस्तर बातम्या जाणून घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। पहिले शेतकऱ्यांसाठी खुशखबर, प्रधानमंत्री किसानचा 18वा हप्ता लवकरच होणार वितरित, थेट बँक खात्यावरती रक्कम होणार जमा। जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लागू करण्यात आली होती। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत शेतकऱ्यांना 17वा हप्ता मिळाला आहे, तर आता लवकरच 18वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्याचे आदेश। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी वर्गासाठी अतिशय आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे। आता शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार आता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीप हंगामाचा 25% अग्रिम पीक विमा हा जमा होणार आहे। व शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या जिल्ह्यातील कोणते शेतकरी पात्र आहेत सविस्तर बातमी देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। 443 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची भरपाई वर्ग, शेतकऱ्यांना दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी संघटना आणि वंचित शेतकरी गेल्या वर्षभरापासून लढा देत असल्याने अखेर पाचेगाव येथील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीपातील पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी व संघटनेच्या लढ्याला यश आलेले आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची बातमी आली की ती तात्काळ तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। 9 लाख शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 5,000 रुपये। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा भरणे अंतिम टप्प्यात, लवकरच मिळणार मदत। आता जर पाहायला गेलं तर गेल्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने हेक्टरी 5,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे। या अनुदानाचे वितरण आता 26 सप्टेंबरपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यात येणार असून यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील 9 लाख शेतकरी पात्र आहेत। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू, लवकरच मिळणार मदत। सध्या जर पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। यासाठी शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसानीचे पंचनामे करण्यास देखील सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता नुकसान भरपाई मिळणार आहे। 1,500 शेतकऱ्यांना 7 वर्षापासून कर्जमाफीची प्रतीक्षा, शेतकऱ्यांमध्ये नाराजी, सहकार पणन विभागाकडे प्रकरण प्रलंबित। सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 नुसार रेणापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 1,424 शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून संस्थेने सेंट्रल बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रस्ताव सादर केला। पुणे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांनी राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग कक्ष अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे। त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणार, पालकमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही। सध्या जर पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला होता। या परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या वतीने व्यापक प्रमाणामध्ये पंचनामे सुरू केले आहेत। आठवडाभरामध्ये पंचनामे पूर्ण होतील। पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानीची मदत विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। त्यानुसार आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। कांद्याचा दर पुन्हा 5,500 रुपयांवर, दिवाळीपर्यंत राहणार वाढीव भाव कायम, व्यापाऱ्यांचा अंदाज। आता जर पाहायला गेलं तर मागील आठवड्यापासून कांद्याचा दर वाढत आहे। आवक वाढल्याने 5,500 रुपयांवरील दर 5,000 रुपयांपर्यंत खाली आलेला होता, मात्र हा दर पुन्हा 5,500 रुपयांवर पोहोचलेला आहे। येत्या दिवाळीपर्यंत वाढीव भाव कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। कृषी मंत्री शेतकऱ्यांशी साधणार संवाद, पंतप्रधान मोदींनी दिली जबाबदारी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोदी सरकारने 3ऱ्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केली आहे। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आता दर मंगळवारी शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत। शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे। शेतकऱ्यांना आता आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कृषी मंत्रालय कृषी चौपाल कार्यक्रमही सुरू होणार आहे। राज्यामध्ये पाऊस पुन्हा होणार ऍक्टिव्ह, हवामान खात्याचा अंदाज।
एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यात पुढील 2 दिवसांमध्ये पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र हा पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार आहे। भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागामध्ये पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे। सोयाबीन कापूस अनुदानासाठी 51 लाख हेक्टरवरील 83 लाख शेतकरी पात्र, 4194 कोटी रुपयांचे होणारे वितरण। सध्या जर पाहायला गेलं तर मागील खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी 51 लाख हेक्टरवरील 83 लाख शेतकरी पात्र ठरले असून त्यांना 4194 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे। या अनुदानाचा वाटपाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार असून आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। संततधार पावसामुळे कापूस हंगाम लांबण्याची शक्यता। एकंदरीत जर पाहायला गेलं तर दरवर्षी दसरा दिवाळीमध्ये लागणाऱ्या पैशाची सोय पहिल्या वेचणीतील कापसाच्या विक्रीतून होत होती। यावर्षी मात्र संततधार पावसाच्या परिणामी बोंडे उमलण्यास विलंब झालेला आहे, त्यामुळे कापूस हंगाम लांबणीवर पडण्याची भीती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अहवाल 8 दिवसांमध्ये लवकरच मिळणार, शेतकऱ्यांना मदत। सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन धान पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 4 लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे। शासनाच्या आदेशानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू असून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अहवाल पुढील आठवड्यामध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान जमा होणार आहे। लागवडीचा खर्च 10,000 रुपये, उत्पन्न 4,500 रुपये सध्याची स्थिती। जर पाहायला गेलं तर गत 4 वर्षापासून महागाईने कळस गाठलेला असून शेती करणे अवघड होऊन बसलेले आहे। यावर्षी सोयाबीनसाठी लागवड खर्च 10,000 रुपये झाला असून त्या मानाने उत्पन्न काहीच पदरामध्ये पडलेले नाही। अशा परिस्थितीमध्ये शासनाने सोयाबीनला चांगला भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात असल्याचे सध्या चित्र आहे। आता सोयाबीनच्या दरवाढीसाठी सत्ताधाऱ्यांना गावबंदी करा, तुपकरांचे थेट शेतकऱ्यांना आव्हान। आता जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरासाठी मध्य प्रदेशमध्ये शेतकरी एकवटलेले आहेत, तेथे जोरदार आंदोलने सुरू आहेत। त्याच धर्तीवर राज्यामध्ये देखील शेतकरी सोयाबीनला भाव मिळावा अशी मागणी करत आहेत। यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांसह नेत्यांना इशारा दिला आहे। तुपकर यांनी सोयाबीनच्या दरवाढीसाठी सत्ताधाऱ्यांना गावबंदी करा असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे। आंबा काजूचा 78 कोटी पीक विमा मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेअंतर्गत 78 कोटी 85 लाख 19,590 रुपयांचा परतावा रत्नागिरी जिल्ह्यासाठी जाहीर झालेला आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी पाहणार आहोत, त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना सप्टेंबरपर्यंतची मुदत, शेतकऱ्यांना दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून प्रोत्साहनपर लाभ दिला जातो। मात्र याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे। आता आधार प्रमाणीकरण करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची बातमी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। आणि दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।